अपात्र लाडक्या बहिणींनाच योजनेचे पैसे मिळणार। अपात्र लाडक्या बहिणींवर शिवसेना मंत्री आमदारांनी सारवासारव केल्याचं पाहायला मिळतंय। बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। तर लाडक्या बहिणींचे अर्ज 30 जून पर्यंत मंजूर करा असं बच्चू कडू यांनी मागणी केलेली आहे। जे चुकीचे लाभार्थी आहे ते ई-केवायसी पुढे वगळले जातील। ई-केवायसी साठी आपण मुदत वाढवून दिली आणि सुमारे 90% पेक्षा जास्त लोकांनी ई-केवायसी केलेली आहे। आता जे लोक ई-केवायसी त्यांनी केली नाही त्यांच्यासाठी आपण परत मुदत वाढवून दिली। त्या मुदतीत त्यांनी ई-केवायसी केली नाही म्हणून गरीब पात्र लाभार्थीला लाभ द्यावा, अपात्र लाभार्थ्याला कमी करावा। तरी चुकीच्या लाभार्थीने लाभ घेतल्यामुळे खरा लाभार्थी याला वेदना होतात आणि म्हणून या योजनेमध्ये तपासणी करून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला लाभ देण्याचा शासनाचा धोरण आहे। त्याच्यासाठी तर आम्ही 30 जून पर्यंत वेळ दिला प्रशासनाला। हे प्रशासनाची चूक आहे आणि मग प्रशासनाच्या चुकीमुळे आमच्या लाडकी बहिणीचे पैसे जर थांबत असन तर आम्ही बांगड्या थोड्या घातल्या, आम्ही रस्त्यावर उतरणार। ई-केवायसी जर का कोणी सबमिट केली नसेल तर निश्चितच त्यांना वंचित राहतील। परंतु येणारा जो काळ आहे, आपले मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दोघांनी म्हटलंय की लाडकी बहीण योजना ही सुरू राहणार। आणि बघा त्या वयोगटातल्या पण महिला पण पुढे पुढे जातात ना, कारण हे 18 ते 60 मधली होती, आता 60च्या वर झालं तर ती या योजनेत बसणार नाही, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे काय होतं की विरोधकांनी त्यावेळेला माहिती आहे की कोर्टात सुद्धा गेले होते विरोधक, ही योजना बंद करा, परंतु तरी लाडक्या बहिणीने महाविकास आघाडीला बरोबर धडा शिकवला आणि महायुतीला निवडून आणलं।